सडक योजना धामणगाव कुराड रोडसाठी जे फंड शासनानं दिलेलं आहे, तर हे शासनाचा फंड योग्य रीतीनं या ठिकाणी लागायला पाहिजे. पण याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार मला दिसत आहे आणि त्यांना नेहमी नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24, म्हणजेच आपली बातमी. निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव ते कुराड रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत असून त्या रस्त्याचे कामही संत गतीने चालू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सदर वृत्त असे की धामणगाव देव ते कुराड रस्त्यांचे काम कॉन्ट्रॅक्टर कडून संत गतीने चालू असून या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक या योजनेतून या रोडचे काम चालू असून 290 मीटरचे आहे. 8 ते 10 महिने झाले या रोडचे काम चालू आहे. हे कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा कुराडकर वाशी व धामणगावकर यांना लागली आहे. तसेच या रस्त्यांच्या कामातही दर्जाहीन होत असल्याचे काही स्थानिक नागरिकांनी आमचे प्रतिनिधी रामदान जाधव व हरिचंद्र चव्हाण यांच्याशी बातचीत करताना सांगितले आहे. जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा परिवर्तन न्यूज 24. धन्यवाद. रामदान जाधव. आज मी आलो आहे धामणगाव देव कुराड या रोडवर. खरोखर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या रोडची धामणगाव देव कुराड रोडची निर्मिती झाली आहे. बघा, इथून माझ्यासोबत काही धामणगाव देवीतील सुजाण शेतकरी आणि लोकप्रतिनिधी आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया, त्यांच्याशी या रोडबद्दल हितगुज करूया. भाऊ, आपलं नाव काय? माझं देवेंद्र देशमुख, धामणगाव देव. आपण या रोडच्या संदर्भात काही बोलू इच्छिता का? हो, 100% बोला. या रोडच्या संदर्भामध्ये जसं आता हा पूल होत आहे, तर हा पूल त्याने जुना जो बंबे होते ते पण काढले नाही आणि दोन्ही साईड त्यानं JCBच्या साहाय्यानं खंदून त्याच्यावर जे काँक्रीट टाकलेलं आहे, तर ते काँक्रीट त्यांनी हे त्रिफुली असल्यामुळे त्यांना मी सूचित केलं की बा हे इथं क्रॉस मारा आणि हे पण आहे, हे जे असा टाकला हे टाका, काँक्रीट टाका. तर त्या संदर्भात त्यानं मी काम पण बंद केलं होतं. पण माझ्या पश्चात त्यानं हे सिमेंट काँक्रीट भरलं. परंतु हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना धामणगाव कुराड रोडसाठी जे फंड शासनानं दिलेलं आहे, तर हे शासनाचा फंड योग्य रीतीनं या ठिकाणी लागायला पाहिजे. पण याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार मला दिसत आहे आणि त्यांना नेहमी वॉर्निंग करून त्यांनी या टर्निंगबद्दल त्यांनी समस्या काही सोडवली नाही आहे. आणि हे जे काम आहे हे पूर्ण म्हणजे समजा पूर्ण क्लिअर करून, म्हणजे जुनं जे बांधकाम आहे त्यानं साईडच पाडलेले आहे. हे साईड पहिलेच बांधलेल्या होत्या, परंतु यानं हे थोटांग दाखवलं आणि दोन्ही साईडनं हे घेऊन त्यांनी मधातला जो भाग आहे किंवा बंबे आहे हे काढले नाही. त्याची आम्ही चौधरी सरांना बी मी फोन करून सांगितलं होतं आणि ठेकेदाराला सांगितलं होतं. पण तरी पण हे कोणाचंच ऐकायला तयार नाही. ठेकेदार ऐकायला तयार नाही आणि अधिकारी ऐकायला तयार नाही आहे. कारण हे लोक सगळे कमिशन घेऊन बसलेले आहे. त्याच्यामुळे धामणगाव कुराड रस्ता जे आहे या रस्त्यामध्ये अतिशय भ्रष्टाचार होत आहे आणि निकृष्ट दर्जाचा हा रोड बनत आहे. तर याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि आपले संजयभाऊ राठोड आहे यांनी जो फंड निर्माण करून दिलेला आहे, तर त्याची खरी चीज त्या निधीचं सोनं आपण करणं आपलं काम असते. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण अधिकारी आणि ठेकेदार हे ऐकायला तयार नाही. आणखी साहेब, आपण या रोड 2.90 मीटरचा हा रोड आहे. हा रोड 1947 पासून हा कुराड खुर्द गाव वंचित आहे. 20 वर्षाच्या नंतर कसा तरी त्यांना एक कच्च्या रोडची निर्मिती करून देण्यात, शासनाकडून निर्मिती करून देण्यात आली. शेतकऱ्याच्या मदतीने त्या संदर्भात आज 80-82च्या कालावधीच्या नंतर डांबरीकरण त्या कुराडवासियांना पाहण्यात आलं. त्यानंतर आज रोजी एक डांबरीकरणचं प्रस्त हे धामणगाव देव ते कुराड रोडवर आहे. अवघ्या 200 मीटरवर मुंगसाजी माऊली, भगवान मुंगसाजी माऊलीचं मंदिर आहे. आणि कुराड हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या आखरीच्या टोकावरचं गाव आहे. त्या रोडनी 2 किलोमीटरच्या अंतरावर वाशिम जिल्ह्याची बॉर्डर लागते. भगवान मुंगसाजी माऊलीचं दर्शन, आशीर्वाद घेण्याकरिता या रोडनी रात्रंदिवस पायदळ भाविक भक्ताची वर्दळ असते. विशेष करून कुराड गावातून
25-30 मुलं सकाळ संध्याकाळ शालेय जीवनासाठी शिक्षण घेण्यासाठी या मुंगसाजी माऊलीच्या गावात धामणगाव देव जिल्हा परिषद शाळा असेल, हायस्कूल असेल, कॉलेज असेल, या कॉलेजमध्ये रोज पैदल ये जा करतात. या रोडची दुर्दशा बघून या रोडला जवळपास 3 ते 4 पूल आहे. जुन्याच पुलांना मॉडिफाय करून दोन्ही साईडला वालभिंती उभी करून काहीतरी थातूरमातूर काम या रोडचं करून आपलं टाईम वेळ भागून देण्याचं काम ठेकेदार करत आहे. याबद्दल, या पुलाबद्दल, या लेअरबद्दल खरोखर या रोडचं आम्ही पूर्ण व्हिडिओ शूटिंग काढलेला आहे. या रोडमध्ये 4-8चं लेअर कुठं दिसत नाही आहे. कुठं मोठ्या मोठ्या गोटाचा वापर करण्यात आलेला आहे. कुठं ढबरीचा वापर करण्यात आलेला आहे. कुठं मुरुम बोगस डबई पाणी आल्यानंतर या रोडनं गाड्या स्लिप होतात. कुठं दबाईचा वापर नाही, कुठं पाण्याचा वापर नाही. 8 ते 10 महिन्यापासून या रोडची निर्मिती झाली आहे. आणखीन किती कालावधी लागल असं हे या रोड कंप्लीट व्हायला सांगता येणार नाही. कॅमेरामन हरिश्चंद चव्हाणसह मी रामचंद जाधव, परिवर्तन 24 न्यूज, तालुका प्रतिनिधी दारवा.